बीड जिल्ह्याला आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला रात्रभर गावच्या चावडीत बांधून ठेवण्याचा अघोरी प्रकार घडलाय। या घटनेचा एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओही समोर आला असून यामध्ये पीडितेचे हात-पाय दोरखंडाने बांधलेले दिसतायत। धक्कादायक बाब म्हणजे पोलीस तपासात ही पीडित महिला अल्पवयीन असल्याचं उघड झालंय। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही अमानवीय घटना घडली आहे। पीडित महिला आपल्या पतीसोबत घरात झोपलेली असताना आरोपी वैभव पटेकर याने घरात घुसून तिला बळजबरीनं गावाबाहेर नेलं। तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर संतापजनक बाब म्हणजे तिला गावच्या चावडीतील खांबाला दोरखंडाने बांधून ठेवण्यात आलं। सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पीडितेची सुटका केली। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ आरोपी वैभव पटेकरला अटक केली आहे। न्यायालयाने आरोपी 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र तपासादरम्यान एक वेगळंच सत्य समोर आलंय। पीडित महिला विवाहित असली तरी ती प्रत्यक्षात अल्पवयीन आहे। यामुळे आता या प्रकरणात बालविवाह आणि पोक्सो अंतर्गत आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काल रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे एका पीडित महिलेने तक्रार दिली की तिला गावातील वैभव पटेकर नावाच्या व्यक्तीने ती तिच्या नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले, तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील जो आरोपी आहे वैभव पटेकर याला काल रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची 17 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेली आहे। सर, एक व्हिडिओ देखील व्हायरल होतो, त्याच्या मागची नेमकी सत्यता त्या व्हिडिओबाबत काय सत्यता आहे त्याबाबत ते पोलीस तपास करत आहे, अधिक तपास चालू आहे। नेमकं काय प्रकार आहे, काय कळालं का? पार्श्वभूमी थोडक्यात त्याची काय? नाही, अजून तर तपासावरती तो भाग आहे, अधिक कळाल्यास त्यानंतर कळतो। या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणं आणि त्यानंतर तिच्यावर अशा पद्धतीने अत्याचार होणं यावर आता सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय। पोलीस आता या प्रकरणात पुढे काय कारवाई करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।